नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आज आपल्या सोबत आहेत ट्रॅव्हल विथ शिल्पा ह्या अमेरिकेतल्या यूट्यूब चॅनलच्या शिल्पा खोत. वेलकम शिल्पा. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच शिल्पा फॉर गिव्हिंग अस टाइम. थँक्यू राहुल. सगळ्यात पहिले सगळ्या तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अँड आय होप आजच्या व्हिडिओमधून मी माझी जर्नी तुमच्या सगळ्यांसोबत थोडक्यात शेअर करू शकेन आणि आय होप इट विल बी हेल्पफुल फॉर सम पीपल जे आज विचार करतायत की त्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, बट दे आर नॉट शुअर हाऊ टू डू इट. वा, मला काही डाऊट नाही की नक्कीच हा एपिसोड छान होणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांना तो नक्कीच आवडणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्या प्रेक्षकांसाठी शिल्पा, तू कुठून? महाराष्ट्रातून? मी आताच्या छत्रपती संभाजीनगरची आहे. कारण की आता नाव चेंज झालंय आणि बऱ्याच वेळेस ते बोलण्यात येत नाही. सवय करायला हवी. किंवा व्ह्युअर्स आठवण करून देतात. हो, व्ह्युअर्स पण आठवण आठवण करून देतात. तर माझा जन्म तसा बीडपाशी माजलगाव आहे, जे माझ्या आईचं माहेर आहे. तर तिथे माझा जन्म झालेला. पण पप्पा माझे जे वडील आहेत ते औरंगाबादला होते जॉबसाठी. सो माझं लहानपण, शाळा, कॉलेज सगळं काही औरंगाबादला झालंय. ओके, नाईस. म्हणजे बालपण सगळं प्रेटी मच औरंगाबादमध्ये? हो, सगळं. म्हणजे अगदी बालवाडीपासून ते माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत. ओके. मी कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे. नाईस. आणि त्याच्यानंतर मग मी बीएड आणि एमएड केलेलं. तर बीएड मी बारामतीमधून केलंय, शारदाबाई पवार कॉलेजमधून. आणि एमएड मी पुण्यातून केलेलं आहे, एसएनडीटी युनिव्हर्सिटी. नाईस. आता तू अमेरिकेत केव्हा आली, कुठल्या वर्षी आली आणि कुठल्या विजावर आली? सो अमेरिकेत मी आले 2008 मध्ये. ओके. माझं 2007 नोव्हेंबरमध्ये लग्न झालं आणि एकच महिना आम्ही म्हणजे इंडियामध्ये होतो. वा. आणि लगेच जानेवारीमध्ये मी H4 व्हिसावरती आलेले. त्यावेळेस मी डिपेंडंट व्हिसावर होते, कारण की महेश H1 वर होता. नाईस. सो 6 वर्षांपर्यंत मी H4 वर होते. सो 2008 म्हटलीस तू. हा. मग आले तेव्हा तुम्ही कुठे आले? आम्ही सियाटलला होतो, सियाटल वॉशिंग्टन स्टेटमध्ये. ओके. हा, कारण की महेशचा जॉब तिथे होता. ओके. तर तिथे 2010 पर्यंत होतो. त्यानंतर मग आम्ही मेम्फिस टेनेसी मध्ये मूव्ह झालो. वाव. हा, तर तिथे एक 1.5 वर्ष राहिलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिकागोला मूव्ह झालो. नाईस. हा, तर शिकागोमध्ये 11 वर्ष राहिलो आणि आता 2021 मध्ये आम्ही इथे ह्युस्टनला मूव्ह झालो. वा, तुम्ही म्हणजे पॅसिफिक वेस्ट कोस्ट, अजून टेनेसी म्हणजे ऑलमोस्ट साऊथ वेस्ट या, आणि शिकागो म्हणजे नॉर्थ, आणि आता साऊथ मध्ये पुन्हा टेक्सासला. वा, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही फिरले सगळीकडचं. हो. व्हेरी नाईस. मग तू 21 मध्ये ह्युस्टनला आलीस. येस. द मिडल ऑफ पॅन्डेमिक. येस. आम्ही पॅन्डेमिक म्हणजे 2020 मध्ये करोना चालू झाला होता आणि 2021 मे मध्ये महेशचं ग्रीन कार्ड झालं, म्हणजे आमचं ग्रीन कार्ड झालं. आणि मग आम्ही ज्या दिवशी ग्रीन कार्ड झालं त्याच दिवशी महेशने ठरवलं आपण इथून मूव्ह करायचं. आणि त्याचं पहिल्यापासून डोक्यात होतं की त्याला टेक्सासला जायचंय, बिकॉज टेक्सास इज मोर लाईक इंडियन वेदर टाईप, थोडासा आपल्यासारखा आहे. आपल्या लोकांसाठी वेदर हे परफेक्ट आहे. हो. तर एका महिन्याच्या आत आम्ही अगदी तिथलं सगळं घर वगैरे विकून इथे घर घेऊन मूव्ह झालो होतो. एका महिन्यात सगळं झालं. क्या बात आहे. जॉब चेंज करण्यापासून सगळं काही. वा. जॉब सुद्धा चेंज केला त्याच्यात? ज्या मिनिटाला. म्हणजे महेश बेसिकली वाट बघत होता ग्रीन कार्ड कब हात में आएगा. वा, व्हेरी नाईस. त्याला लकीली रिमोट जॉब मिळाला, सो ही कुड मूव्ह एनीवेअर. नाईस. हा, तर मग त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की मग मूव्ह करायचं तर टेक्सास बेस्ट आहे. येस. आणि आपली लोकही भरपूर आहेत टेक्सासमध्ये, एस्पेशली ह्युस्टन. येस, खूप आहेत, भरपूर आहेत. म्हणजे डॅलस इतकी नसावीत कदाचित, पण ह्युस्टन मध्ये एवढी लोक आहेत म्हणजे मला वाटतं की मला वाटतच नाही की मी अमेरिकेत राहते. असं वाटतं की मी इंडियातच आहे, मिनी इंडिया. राईट. आपले भरपूर सगळे इव्हेंट्स होत असतात, आपली पॉप्युलेशन दणक्यात येते. नाईस. आता छान, म्हणजे तू बऱ्यापैकी अमेरिका फिरली आहेस. व्हेरी नाईस. मग आता मला मला हळूहळू ना ते ट्रॅव्हल विथ शिल्पाच्या मागचे जरा रिझन्स मला हळूहळू दिसायला लागलेत. आता तू ऑलमोस्ट 4-5 वर्षापासून युट्यूब करते, इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर? कसं सुरू झालं, म्हणजे व्हॉट वॉज द ओरिजिन ऑफ ट्रॅव्हल विथ शिल्पा? काय म्हणजे स्टार्ट विथ द प्लेस वेअर ते चॅनलच नव्हतं आणि तुझ्या डोक्यात कुठेतरी ते बीज रुजलं गेलं असेल केव्हा तरी. मे बी इंडियामध्येच तू लहानपणी असताना तू काही करायची का? तू कधी ड्रॅमॅटिक्स, थिएटर वगैरे किंवा काही असं काही केलं होतं का? मी आयुष्यात कधी काही केलेलं नाही. काय? हो, मी कधीच
ना कधी डान्स पार्टिसिपेट केलंय, ना कधी ऍक्टिंग मध्ये काही केलेलं आहे. मला स्टेज कॉन्फिडन्स पण नव्हता, पण मी B.Ed M.Ed केलंय. सो समहाऊ ॲज अ टीचर यू हॅव टू गो इन फ्रंट ऑफ द किड्स ऑर पीपल अँड टॉक. सो तिथून मला थोडासा कॉन्फिडन्स आला बोलण्याचा, किंवा आपण आता एखादी गोष्ट शिकवायची आहे तर ती कशा शब्दात मांडायला हवी, सोप्या शब्दात कशी मांडता येईल, समोरच्याला ते लक्षात येतंय का, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी B.Ed M.Ed मध्ये शिकले. आणि युट्यूबचा तर काही दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. तर झालं कॉलेज वगैरे मध्ये असताना काहीच नाही. त्यावेळेस तर काही नव्हतं, पण त्यावेळेस स्मार्टफोन पण नव्हते. म्हणजे मी कधीच बोलते 2008 मध्ये माझ्याकडे तो फ्लॅपवाला फोन होता, आणि स्मार्टफोन मला वाटतं 2010 मध्ये काहीतरी चालू झालेत. सो त्याच्यानंतर मग ते युट्यूब वगैरे तर 15-16 नंतर. करेक्ट. आणि तेव्हा युट्यूब म्हणजे ते कॅट आणि डॉगची व्हिडिओ वगैरे. त्यावेळेस युट्यूब वेगळं होतं. हे जे ब्लॉगिंग वगैरे ते 2000 मला वाटतं स्मार्टफोन्सनी ज्यावेळेस 16-17 नंतर जास्त पिकअप झालं, त्यावेळेस जास्त पिकअप झालं. तर झालं असं की 2020 मध्ये मी जॉब करत होती. आय वॉज वर्किंग ॲज अ असिस्टंट टीचर, कारण की माझं बॅकग्राऊंड टीचिंगचं आहे. मी B.Ed M.Ed केलंय. तर अमेरिकेमध्ये जर तुम्हाला टीचिंगचा जॉब करायचा असेल तर तुम्हाला लायसन्स काढावं लागतं, आणि यू कॅन गेट अ लायसन्स ओनली इफ यू हॅव अ एज्युकेशनल बॅकग्राऊंड, लाईक लायसन्स. तर आमचं EAD आलं आणि मी जॉबला अप्लाय केलं. फर्स्ट जॉब लगेच मिळाला. तर 4 वर्ष मी जॉब केला असेल. मग 2020 मध्ये काय झालं, करोना आला, तर सगळं एज्युकेशन रिमोट झालं आमच्या इथे शिकागोला. तर आय वॉज वर्किंग ॲज अ रिमोट टीचर, पण वेळ होता भरपूर हातामध्ये. नंतर काय झालं, रिमोट पोझिशन्स त्यांनी काय केलं, ज्या असिस्टंट टीचरच्या होत्या त्यांनी शाळेमध्ये यायला सांगितलं. तर पण माझा मुलगा छोटा होता त्यावेळेस, तो फर्स्ट ग्रेडमध्ये होता, आणि मला त्याला सोडून जायचं नव्हतं. आणि त्यावेळेस ते कोरोनाचं सीझन होता. ते शाळेत गेलो तर करोना येईल, एक्सपोज होणार, मग ते घरात आपलं मूल लहान आहे तर नको, म्हणून मग मी जॉब सोडला. आणि त्यावेळेस अंशचं होतं की मला युट्यूब चॅनल काढायचंय. तर त्याचा गंमत म्हणून, मी शपथ सांगते, गंमत म्हणून मी एक व्हिडिओ शूट केला. तर मग शूट केल्यानंतर आता तो एडिट कसा करायचा म्हणून मी युट्यूबवर गेली, मग एडिटिंगचे व्हिडिओ बघितले, थोडं काय बघितलं, आणि मग ते हळूहळू मला ते आवडायला लागलं. मग त्याचे अराउंड एक 10-20 पेक्षा जास्त व्हिडिओ मी बनवले असतील. अंशचे त्याचं एक चॅनल होतं. ते आहे का चॅनल? आहे, पण तो असं पोस्ट नाही करत आता. आता ते टाइमपास वाला होतं. तर प्ले विथ अंश होतं त्याचं. तर गंमत मध्ये त्याचं बनवले. तर मला ना खूप इंटरेस्ट यायला लागला एडिटिंग मध्ये. तर मला वाटतं घरी कधीतरी मम्मीशी कोणाशी तरी बोलत होते, आणि मग मम्मीने असाच विषय काढलेला. मम्मी म्हणे, अगं ते सगळ्यांना फार वाटतं की नाही, ते अमेरिकेतली घरं कशी आहेत वगैरे वगैरे, असं काहीतरी विषय निघालेला. तर मला एकदम सुचलं. मी म्हटलं मग आपण आता त्याचं एडिटिंग मी करते, मला कळतंय की एडिटिंग कसं करायचं काय, तर आपण 1-2 ट्रायल करून बघूयात कसं होतंय. आणि काहीही जास्त विचार न करता मी सरळ कॅमेरा हातात घेतला आणि व्लॉगिंग चालू केलं. सुरू. आणि म्हणजे सुरुवातीचे व्हिडिओ मी असे बनवलेत, म्हणजे मला आता गेल्यानंतर असं वाटतं की मी काय व्हिडिओ बनवायचे. आणि समहाऊ तिथून मी शिकत गेली, आणि तिथून माझ्या युट्यूबची ती जर्नी आहे ती चालू झाली. वा. ते पहिले जे तू 2-3 व्हिडिओ टाकले शिकता ते ट्रॅव्हल विथ शिल्पावरच होते, सेम चॅनल? एकदम पहिला व्हिडिओ आहे ना, तो ट्रॅव्हल विथ शिल्पावरती होता, जो मी कधीही कोणा दुसऱ्यांसोबत शेअर नाही केला, फक्त माझ्या घरच्यांसोबत शेअर केला. आणि मी काय केलं, व्हिडिओ बनवला. आम्ही ना शिकागोमध्ये बोटॅनिकल गार्डन होतं, तर आम्ही त्या गार्डन मध्ये गेलेलो, आणि मी महेशला म्हटलं की नाही महेश, मी आज ना व्हिडिओ बनवते. मला बनव. ह्यानी कधी असं एवढं हे केलंच नाही की नको किंवा काय. त्याचं होतं की तुला जे करायचंय कर, तुला आवडतंय का बघ, तुला जमत असेल तर कर. म्हणून मग मी ते एक बॉटॅनिकल गार्डनचा व्हिडिओ बनवला, एडिट केला, आणि फक्त त्याची लिंक प्रायव्हेट ठेवली आणि माझ्या घरच्यांसोबत शेअर केली. माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई, त्या सगळ्यांनी बघितला, आणि त्यांचा रिस्पॉन्स होता ठीक आहे. म्हणजे असं खूप काही खास असं त्यांनी काही म्हणाले नाही की अरे खूप छान करतीये किंवा कर किंवा काय. मग मला थोडंसं असं हे झालं की यार, म्हणजे मी करतीये का बरोबर. घरच्यांचा रिस्पॉन्स म्हणजे ते एकदम कूल, म्हणजे असं काही असतं ना, आपल्याला असं वाटतं की नाही यार त्यांनी म्हणायला पाहिजे अरे छान केला की प्रोत्साहन वगैरे कर अजून. तर तसं ते खराब नाही बोलले, पण त्यांनी असं खूप अशी एक्साइटमेंट पण नव्हती दाखवली. तर आय वॉज लिटल डायसी की मी करू का नको करू. तर मग महेश म्हणाला की नाही जमतंय तुला,
तू करशील इम्प्रूव्ह कर, अजून 1-2 व्हिडिओ टाक. तर मग मी मम्मीला म्हणाले, मी म्हटलं करू का? तर माझी मम्मी म्हणाली हा कर ना, जमतं तसं तुला बऱ्यापैकी. तर मी म्हटलं अच्छा ठीक आहे. आणि मग तिथून मग मी हळूहळू मला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायचे होते किंवा ट्रॅव्हल व्हिडिओ बनवायचे होते. लाईफस्टाईल व्हिडिओ माझ्या डोक्यात नव्हतं बनवायचं. ओके, इंटरेस्टिंग. हा, मला होतं की मला एकतर अमेरिकेबद्दलची इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओ हवेत किंवा ट्रॅव्हलचे व्हिडिओ. म्हणून ते नाव ट्रॅव्हल विथ शिल्पा. ट्रॅव्हल विथ शिल्पा होतं. पण पहिले तर होतं की फक्त ट्रॅव्हलचेच बनायचे, कारण आम्हाला फिरायला खूप आवडतं. बरोबर. आणि आम्ही खूप फिरलो. म्हणजे चॅनल चालू करायच्या आधीच आम्ही ऑलमोस्ट 25 एक स्टेट फिरून झाले होते आमची. सो आम्ही युरोपला पण जाऊन आलो होतो. तर आम्हाला दोघांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड होती. तर मग मला वाटलं की त्या निमित्ताने हे जे आपण ट्रॅव्हल करतोय ते व्हिडिओ जर आपण बनवले तर भारतात अशी बरीचशी लोक आहेत जे कधी गेली नाहीयेत किंवा जायची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत किंवा इतर कोणत्या भरपूर लोकांना फिजिकली पॉसिबल पण होत नाही. तर त्यांच्यासाठी म्हणून मग मी ते चालू केलेलं. आणि मग सुरुवात तर इन्फॉर्मेशननी झाली, कारण की त्यावेळेस कोरोना होता, आम्ही जास्त फिरत नव्हतो. आणि मग हळूहळू मग ट्रॅव्हल चे व्हिडिओ बनवत गेले आणि मग हळूहळू ते वाढत गेले सगळं. मला असं फार वाटतं म्हणजे जेव्हा क्रिएटर असतात तुम्ही किंवा युट्यूब वगैरे असं काहीतरी करत असताना ती सपोर्ट सिस्टीम फार महत्वाची असते आजूबाजूची. आणि आय फील लाईक महेशने तुला ते आधीपासून चांगलं प्रोत्साहन दिलंय की ओके तुला वाटतंय ना कर, किंवा आईंनी पण तुझ्या आईंनी पण ते सपोर्ट केलं. कारण त्या सपोर्ट शिवाय ते तुम्हाला सेल्फ सस्टेन करता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी फार जास्त स्ट्रॉंग विल पॉवर लागते. ती तुम्हाला अख्खं जग तुमच्या सोबत असेल किंवा नसेल, पण तुमच्या घरातले तुमच्या सोबत असायला पाहिजे. त्यांचा सपोर्ट असेल ना तर माणूस काही करू शकतं. सर ते असतं. आणि ते असतं ना की त्यांच्याकडून एक यायला पाहिजे की नाही तू छान करतेय, तू कर. तर ते एकदा भेटलं ना की मग माणसाला कशाची भीती नाही वाटत, मग आपण करतो. आता तू ट्रॅव्हल विथ शिल्पाने सुरुवात केली आणि तू ट्रॅव्हल ओरिएंटेड एक्सक्लुझिव्हली आधी टाकायचेस, पण आता हळूहळू तुझं चॅनल बऱ्यापैकी लाईफस्टाईल आहे, ब्लॉग आहे, प्लस तू एज्युकेशनल कंटेंटही टाकते. आजकाल मला असं जाणवतंय की तुझा भरपूर कल शॉर्ट्सकडे जास्त असतो. ओके, तर आपण तुझ्या इन जनरल ना हा जो तुझा कंटेंट स्ट्रॅटेजी कशी तुझी इव्हॉल्व्ह होत गेली याच्याबद्दल बोलूया. तर तू स्टार्ट केलं तेव्हा तुझ्या डोक्यात हेच होतं की मला फिरायचंय ना, ती मी जी फिरते ते दाखवायचंय. हो, तर सुरुवातीला तेच होतं. पण जसं की मी म्हटलं, मग मला ते इन्फॉर्मेटिव्ह लोक ऑफकोर्स मग लगेच कमेंट करायला लागतात की नाही आम्हाला अमेरिकेबद्दल हे सांग, आम्हाला अमेरिकेबद्दल ते सांग. आणि मग त्याच्यातून मला आयडिया मिळायला लागल्या. म्हणजे लोकच मला कमेंट करून सांगायची की आम्हाला हे बघायचं, आम्हाला ते बघायचंय. आणि मग त्यांच्या काय म्हणतात ते रिक्वेस्ट प्रमाणे मग मी व्हिडिओ बनवायला लागले. हो, नाईस. आता ऑडियन्स जेव्हा कम्युनिटी डेव्हलप होते ना, तेव्हा एक फार छान वाटतं आपल्याला, जेव्हा लोक तुम्हाला सांगतात, फीडबॅक देतात आणि ओके आम्हाला याच्याबद्दल ऐकायला आवडेल, ह्या विषयाबद्दल ऐकायला आवडेल. पण 99% कमेंट्स किंवा रिॲक्शन्स नॉर्मली चांगल्याच असतात, पॉझिटिव्ह असतात. पण एखादा एक असतो असा तिरसट कोणीतरी असं काहीतरी तो असा ट्रोल असतात किंवा असं कोणीतरी काहीतरी असं विचित्र प्रश्न विचारतो वगैरे. असे ऑब्व्हियसली तुला पण एक्सपिरियन्सेस आले असणार भरपूर. म्हणजे तुम्ही 99 म्हणताय, माझ्या चॅनलवरती माझा अनुभव आहे 90% पॉझिटिव्ह असतात. माझा 10% आहे ट्रोलिंगचे जे फॉलोअर्स किंवा ट्रोलिंगवाले जे लोक आहेत जे येऊन माझ्या व्हिडिओवरती कमेंट करतात. सो ऑफकोर्स इट वॉज हार्ड ॲट फर्स्ट. म्हणजे आपल्याला सवय नसते. मी माझ्या आयुष्यात मला नाही आठवत कधी कुणाच्या व्हिडिओच्या खाली जाऊन त्यांना सांगितलं असेल की किती घाणेरडे व्हिडिओ बनवता किंवा तुमचा कंटेंट घाणे, तुम्ही मला बोलता येत नाहीये, जरा हे सुधारा, ते मी कधी नाही केलं. सो आय डिडंट नो की हे असं मला येणार आहे. म्हणजे मी व्हिडिओ बघायची, एडिट करायची, मला वाटत होतं की बरोबर तर आहे सगळं, त्यात काही चुकीचं नाहीये. कारण की आपण करतो तर आपल्याला असं वाटतं की हे बरोबर आहे. समोरचा अनलेस चूक काढत नाही तोपर्यंत लक्षात नाहीयेत बऱ्याचशा गोष्टी. असं नाहीये की माझं सगळंच परफेक्ट, ऑफकोर्स नाहीये, माझ्याकडून चुका होतात, पण त्या चुका सांगण्याची पण एक पद्धत असते. सो मला आठवतं. आणि एक गोष्ट आहे की ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल जातो ना त्यावेळेस हमखास ट्रोल्स येतात. माझं तर असं म्हणणं आहे की जेव्हा ट्रोल्स येतात ना, दॅट इज अ साइन की यू हॅव अराइव्हड ऑन युट्यूब. दॅट इज ट्रू. दॅट इज अ साइन. म्हणजे आता तू आली असता तर तू मेन लीग मध्ये पोहोचलीस, तेव्हाच ट्रोल्स येतात. बरोबर. तर माझा 4था का 5वाच व्हिडिओ होता. मी शॉर्ट व्हिडिओ टाकत नव्हते त्यावेळेस. आधी सगळे लॉंग फॉर्म, फक्त लॉंग फॉर्म व्हिडिओ होते माझे. आणि 4था का 5वा व्हिडिओ होता माझा जो माझा व्हायरल गेला.
काय होता तो? अमेरिकेतली घरं कशी असतात, वा, ओके. कारण की तो एक खूप हॉट टॉपिक होता की लाकडाची घरं कशी बांधतात. तो एव्हरग्रीन टॉपिक आहे आधी. हा, तर मग मी तो व्हिडिओ बनवला आणि ऑफकोर्स आता आपलं स्वतःचं घर आहे तर आपण खूप हौशीने दाखवतो राईट, की आमचं हे घर आहे, असं आहे तसं आहे, आणि मी तसाच टाकला. तर त्याच्यावरती बाप रे, म्हणजे 90 पण नाही, मी म्हणेल 60%च पॉझिटिव्ह होते. 40% मला ट्रोल्सच आले की ही काय दाखवते, काय समजते आणि किती हिच्यामध्ये ॲटिट्यूड आहे. अँड आय वॉज व्हेरी शॉक्ड. मी कोणता ॲटिट्यूड दाखवला मला माहिती नाही. अँड दॅट म्हणजे मला ते थोडंसं हार्ड जात होतं. आणि 4था का 5वाच व्हिडिओ म्हणते, सो दॅट वॉज लाईक व्हेरी अर्ली इन युअर जर्नी. राईट, आणि आपल्याला सवय नसते नाही, ना. बरोबर आहे, बरोबर. आणि मग कोणीतरी अनोळखी लोक येऊन काहीतरी बोलतात आणि सांगण्याची पद्धत पण एक असते बरोबर, ती बरोबर. त्यांची चुकीची होती. तर मला ते खूप त्रास झाला. म्हणजे महेशने ते सगळं बघितलेले, मी अक्षरशः रडायची की ह्यांनी असं कसा कमेंट टाकला आणि मी काय अशी बोलली होते का. तो हा म्हणाला मग तू बंद कर. तुझ्याकडून जर हे सहन होणार नसेल ना तर तू हे बंद करून टाक. तू आता सोशल मीडियावर आहे आणि लोक कोणीही येणार, आपण काय लोकांची तोंड बंद करू शकत नाही. ते येणार, ते बोलणार, तुला शिकावं लागणार इग्नोर करायचं. ते इग्नोर करायला ना मला वेळ लागला. म्हणजे इट टुक मी लिटल लॉंगर टू ॲडजस्ट टू द थिंग. मी खूप इमोशनल आहे, तर मला ते नाही सहन होत कोणी काय बोललं, मी लगेच रडते. तर मग ते महेश वैतागायचा. तो म्हणायचा तू बंदच कर, तू करूच नको. मग तो म्हणाला की, आणि ते दरवेळेस ते व्हिडिओ व्हायरल गेले, माझे बरेचसे व्हिडिओ व्हायरल गेले त्यावेळेस, आणि ते व्हिडिओ व्हायरल गेले की ट्रोल्स बोलायला. मग नंतर मग मला सवय झाली. मग वेळ लागला, पण आय गॉट टू नो लाईक कसं हँडल करायचं. ते म्हणतात थिक स्किन व्हायला वेळ लागते. राईट, ते स्किन ग्रो करायला थोडासा वेळ लागतो. आपण आपल्या लोकांना पण असं बोलत नाही, जवळच्या ओळखीतल्या, जे अनोळखी लोक येऊन आपल्याला बोलून जातात. तर या, बट इट्स अ पार्ट ऑफ द युट्यूब. तर तू जेव्हा युट्यूब करायला सुरुवात केलीस त्याच्या अगोदर तू सोशल मीडियावर असायची का, फेसबुक वगैरे? हो, माझं सगळं प्रायव्हेट होतं त्यावेळेस. म्हणजे ते पण पब्लिक ते नव्हतं पण का? पब्लिक नव्हतं. म्हणजे तू फोटोज वगैरे पण काय नाही, टाकायचे? काहीच नव्हतं, काहीच. मी आउट ऑफ नो वेअर मी सोशल मीडियावर आले. दॅट वॉज लाईक लिटल काय ड्रास्टिक चेंज होता तो माझ्यासाठी. त्याच्यामुळेच मला थोडा वेळ लागला. बरोबर आहे. आणि मी वाद घालायची त्यांच्यासोबत. तर महेश मला म्हणायचा नो तू रिप्लाय नको करू, ट्रोल्सला फीड नाही करायचं, नाही करायचं. ते पण मला करायला शिकायला. मी म्हणायची नाही, पण ते असं होतं की आपण त्यांना सोडून दिलं. तर ट्रोल्सचा प्रॉब्लेम काय आहे, ते एक कमेंट करून थांबत नाही, ते ट्रोल करण्यासाठी झालेले असतात. बरोबर. आणि त्यांना कधीच तुमच्यामध्ये काहीच चांगलं दिसत नाही. राईट. त्यांना फक्त तुमच्यामध्ये चुका दिसतात. त्यांना फक्त तुमच्यामध्ये हे दिसतं की ह्या बाईमध्ये टॅलेंट नाहीये आणि ही काहीतरी आपले व्हिडिओ टाकते आणि लोक बघत बसतात. बरोबर. तर ते चुकीचं आहे. दॅट इज नॉट राईट. आणि मला असं वाटतं ना, तेव्हा ते युट्यूब मध्ये हाईड युजर फ्रॉम चॅनल फंक्शनॅलिटी नव्हती, जी आता त्यांनी चालू केली. तर तेव्हा यू हॅड टू डील विथ देम. म्हणजे त्यांना काय सुटकाच नाही त्यांच्यापासून. हो, आता मी दिसलं की ब्लॉक करून टाकते. एक्झॅक्टली. ठेवतच नाही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, हे बघा, तुम्हाला एखादं व्यक्ती किंवा त्यांचा कंटेंट आवडत असेल बघा, तुम्हाला नसेल आवडत नका बघू. म्हणजे आपणच स्वतः कशाला त्रास करून घ्यायचा. आपल्याला समोरची व्यक्ती नाही आवडत, आपल्याला त्यांचा कंटेंट नाही आवडत, आपल्याला काहीच नाही आवडत ना, बघूच नका. एक्झॅक्टली. म्हणजे मी पण कधी कधी हा विचार करतो की अरे, युट्यूब हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. कोणी तुम्हाला आमंत्रण देत नाहीये येऊन हे माझं कंटेंट बघ, माझं चॅनल बघ. तुम्ही बघतात, पूर्ण बघतात, त्याच्यातल्या चुका काढतात, वेळ काढून त्याच्या खाली कमेंट करतात. इन अ वे ऍक्च्युली हे चांगलं पण आहे, कारण याच्याने एंगेजमेंट वाढते. ओके, अल्गोरिदम, युट्यूबच्या अल्गोरिदमला हे चांगले. युट्यूब अल्गोरिदम डझंट केअर की ती पॉझिटिव्ह कमेंट आहे का निगेटिव्ह, त्याच्यासाठी ती एंगेजमेंट आहे. तर ते चांगलं पण आहे. आणि माझं काय झालं, आता इंस्टाग्राम वरती पण चांगले फॉलोअर्स आहेत, व्ह्यूज बऱ्यापैकी येतात, फेसबुकला पण व्ह्यूज बऱ्यापैकी येतात, आणि ऑफकोर्स व्ह्यूज आले म्हणजे ट्रोल्स आले. बरोबर. तर आता इंस्टाग्राम वरती ना, म्हणजे मी ना पहिले ना मला ब्लॉक करून टाकायची. म्हणजे कशाला ना, आपलं पण डोकं खराब होतं. ते येऊन सारखे एका व्हिडिओवर नाही तर 10 वेगवेगळ्या व्हिडिओवर कमेंट करून जातात. पण आता इंस्टाग्राम, फेसबुकला ऑप्शन आहे रेस्ट्रिक्ट करायचं. तर तुम्ही ज्यावेळेस रेस्ट्रिक्ट करता ना, ते लोक येतात, बघतात, कमेंट करतात, पण ते कमेंट कोणालाच दिसत नाही, ते फक्त आपल्याला दिसतात. आणि त्यांना दिसतं, त्यांनाही बरं वाटतं की अरे मी हिला 4 शिव्या देऊन आलो. मनातलं काढायचं ते. आणि काय आहे ना, मी पण आता स्मार्टली प्ले करते. मी म्हणते की या ट्रोल्सला यायचंय का, या तुम्हाला कमेंट करायची करा, आमची एंगेजमेंट. मी त्यांना रिप्लाय करते, थँक्यू आमची एंगेजमेंट वाढवल्याबद्दल. इफ यू हॅव मोर कन्सर्न्स, इफ यू हॅव मोर हेट, प्लीज गो ऑन.
आणि टाकत राहा खाली. कारण मला आता फरक नाही पडत त्याचा. मला माहिती की मी काही चुकीचं करत नाही, मी काही वाईट शिकवत नाहीये. मला आज चांगल्या चांगल्या कंपन्यांकडून मला गेमिंग कंपन्यावाले म्हणतात की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्ही पेड प्रमोशन करा, तुम्ही बेटिंग ऍपचं प्रमोशन करा. मी नाही करत, मी आजपर्यंत केलं नाहीये. का? आणि भरपूर पैसे द्यायला ते तयार पण असतात, पण मी नाही करत कारण की मला माहिती की ते चुकीचं आहे. एकदा मला हे आलं होतं की ते असतात ना भविष्य सांगणारे, त्यांना ज्योतिष, ऍस्ट्रॉलॉजीचं. तर मला पहिले वाटलं की ऍस्ट्रॉलॉजी आता आपला हिंदू धर्माचा भाग आहे, हा करायला हरकत नाही. पण माझ्या म्हणजे मी म्हणणार होती हो, पण महेश म्हणाला की नो, ते ऍस्ट्रॉलॉजी पण म्हणजे ठीक आहे आपली श्रद्धा आहे, पण प्रत्येकाचीच असेल असं नाही. आणि आपल्याला माहिती नाही की कोण त्याच्यात भरपूर असे काय म्हणतात ते स्नेक ऑइल सेल्समॅन पण असतात, फ्रॉड पण असू शकतात. त्यामुळे ते पण नाही केलं. मग मी म्हटलं असंच प्रमोट करायचं जे लोकांना हेल्पफुल आहे, लोकांना त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं, घेण्यासारखं, आणि काही नाही तर एंटरटेनमेंट आहे. बरोबर. आणि कारण किती केलं ना तर ऑडियन्सचा आणि आपला जो एक ट्रस्ट बनलेला असतो आता ओव्हर द इयर्स, तू 4-5 वर्षापासून करतीये, तो ट्रस्ट अशा म्हणजे ब्रँड स्पॉन्सरशिप मध्ये फार यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. काहीतरी चुकीचा ब्रँड जर चुकून प्रमोट झाला तर मग तो ट्रस्ट ब्रेक व्हायला जास्त वेळ लागत नाही. नाही. आता आपण सिन्स वी आर ऑन द टॉपिक, ओके, आता तुझे ऑलमोस्ट किती सबस्क्रायबर आहेत युट्यूबवर? 288 म्हणजे 2,88,000. हा, आणि तू डेफिनेटली अमेरिकेतली मराठी आपल्या युट्यूबर्स कम्युनिटी मधली तू आणि ती अमेरिकेचा तुम्ही आता लिडिंग आहात. म्हणजे तुमच्या जवळपास कोणी दुसरं कोणीच नाहीये, नॉट इव्हन इन माणसांमध्ये तर कोणीच नाहीये या फील्डमध्ये, आय थिंक. पण यू गायज आर लिडिंग. तर आता ना प्रेक्षकांना ना भारतातल्या विशेषतः युट्यूबर आणि एवढे फॉलोअर्स, म्हणजे एक असं परसेप्शन आहे की अरे दणक्यात छापत असणार शिल्पा बर का. लोकांना वाटतं मी अख्खं घरच घेतलंय युट्यूब वरती. म्हणजे ते जे ट्रोल्स असतात ना त्याच्यामध्ये येतात ना, का म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मी हे सांगायला पाहिजे की नाही, म्हणजे म्हणतात की तुझा नवरा पैसे कमवत नाही का, तुला पैसे कमी पडता का. तर मला हे सांगायचं सगळ्यात पहिले, जे आता लोक व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी, युट्यूब मध्ये तुम्ही पैसा मिळतो तुम्हाला, असं नाही की पैसा मिळत नाही, पण इट मॅटर्स तुम्ही कुठे आहात. आम्ही अमेरिकेत आहोत. मला समजा जर $1,000 महिन्याला मिळत असतील तर त्या $1,000 मध्ये माझं काहीच होत नाही. काही म्हणजे $1,000 मध्ये अमेरिकात तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तेच $1,000 जर तुम्हाला भारतात मिळत असतील तर तुम्हाला $1,000 म्हणजे ₹80,000 एक बेअर मिनिमम म्हणते मी, मिळतात. 80,000 इंडियात खूप काही होतं. आणि तुमचे व्ह्युअर्स जर भारतातले असतील तर तुम्हाला फार पैसे मिळत नाहीत. ते एक आहे जे खूप लोकांना माहितीच नाहीये. तुमचा जर व्ह्युअर डेव्हलप्ड कंट्रीमधला असेल, तुमचे व्हिडिओ इंग्लिशमध्ये असतील, तुमचे व्ह्युअर जर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये असतील तर तुम्हाला थोडेफार चांगले पैसे मिळू शकतात. पण मला फार पैसे मिळत नाहीत. हा लिटरली माझा छंद आहे म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. हा फार मोठा गैरसमज आहे मित्रांनो. असं आपल्या असं इन जनरल वाटतं लोकांना की युट्यूबर आहे, 1-2 लाख 5 लाख सबस्क्रायबर आहे म्हणजे हा दणक्यात पैसा कमवत असणार. तसं नसतं. जसं शिल्पा म्हटली, भरपूरदा नाही, ही गोष्ट एक तर तुमचा व्ह्यूअर कुठला आहे, आणि जसं शिल्पा म्हणत होती टॉपिक, तुमचा सब्जेक्ट काय, विषय काय. जर तुम्ही फायनान्सशी रिलेटेड व्हिडिओ बनवले तर तुम्हाला ते वेगळं युट्यूब पैसा देतो. तेच तुमचं जर लाईफस्टाईल असेल तर ते वेगळा पैसा देतो, व्लॉग असेल तर वेगळा देतो, ट्रॅव्हल असेल तर वेगळा. सो प्रत्येक व्हिडिओला किती तुम्ही बनवता ते पण वेगळं असतं. असं काही नाही की एवढे व्ह्यूज मिळाले म्हणजे एवढा पैसा मिळेल, तसं नसतं. विषयांवर आणि भरपूर फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये ते ते गणित असं म्हणजे चेंज होत राहतं. भरपूरदा म्हणजे मला असं जाणवलंय आता की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थोडा जास्त ऍड रिव्हेन्यू येतो, कारण भरपूर लोक तेव्हा ऍड करतात. आणि बाकी मग जानेवारी ते एप्रिल पर्यंत जरा शांत असतं. नाही, आता तू म्हटली की तू इन्स्टावर पण आहेस आणि फेसबुकवर पण आहेस, तर तू पहिले युट्यूब सुरू केलं का तिथे आधीपासून होतीस? नाही, पहिले मी युट्यूब चालू केलेलं आणि युट्यूब वरतीच माझं होतं. माझं इंस्टाग्राम, फेसबुक काही नव्हतं. मला वाटतं इंस्टाग्राम, फेसबुक मी 1-1.5 वर्षापूर्वी चालू केलं, ज्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला लागले. आणि रिसेंटली हो.
रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी. आणि पण मग शॉर्ट व्हिडिओ जास्त चालायला लागले माझे. आता माझे लॉंग व्हिडिओ तर कोणी जास्त बघत पण नाही, फार कमी व्हिडिओ माझे चालतात आणि मी टाकत पण नाही. आय एम नॉट कन्सिस्टंट विथ लॉंग व्हिडिओज. मी शॉर्ट व्हिडिओ जास्त प्रेफर करते टाकायला आता. आणि जसं की मी म्हटलं, मला जर पैसा मिळत असताना तर मी फुल टाइम रोज व्हिडिओ टाकला असता. म्हणजे मला एवढे फॉलोअर्स आहेत आणि जर मला एवढेच जर युट्यूब पैसे देत असतं तर मी हा ब्रेक घेतलाच नसता ना. बरोबर. मी महिना 2-2 महिने व्हिडिओ नाही टाकत. हे म्हणजे लोकांनी लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसते. काही जण काही गोष्टी छंद म्हणून करतात आणि हे प्युअर आमचं फक्त हॉबी आहे म्हणून मी करतेय. आणि हे किती जणांना पटणार आहे आणि किती जण ह्याच्यावर विश्वास ठेवणार आहे ते तुमच्यावरती, पण हीच रियालिटी आहे. जर तुम्ही आता विचार करत असाल की तुम्हाला युट्यूबमध्ये यायचं आहे, मी युट्यूबर बनणार, भरपूर फॉलोवर घेणार आणि भक्कळ पैसा कमवणार, असं होत नाही. आणि ते फार महत्वाचा पॉईंट बोललीस तू शिल्पा. असं होत नाही. आणि मित्रांनो, फार वेळ लागतो, खूप फार वेळ लागतो. म्हणजे युट्यूब हा असा तो म्हणतो ना लॉंग टर्म गेम आहे तो. तुम्ही म्हणजे असा विचार नका करू की चॅनल उघडलंय आणि 6 महिन्यात तुम्हाला व्ह्यूअर्स आलेत आणि तुम्ही चांगला पैसा बनवायला लागले. तसं होत नाही. आता शिल्पा स्वतः 4 वर्षापासून करते. ते हळूहळू ती ग्रोथ आता ती दिसतीये तिला. आणि त्याच्या मागे अथक परिश्रम असतात. काय म्हणतात, फिजिकल स्ट्रगल नाही, मेंटल स्ट्रगल पण आहे. लोकांशी ट्रोल्सशी डील करावं लागतं. भरपूर गोष्टी असतात. कन्सिस्टंटली तुम्हाला व्हिडिओ टाकावे लागतात. आता इंटरेस्टिंग, तू म्हणते की तू लॉंग फॉर्म कमी करून टाकलंयस. ओके. तर तुझे शॉर्ट जास्त तू टाकत असते आणि आय थिंक ऑडियन्सची तुला रिस्पॉन्स शॉर्टला जास्त देते. मग मला असं वाटलं की माझ्या ऑडियन्सला शॉर्ट व्हिडिओ जास्त आवडतात, तर व्हाय नॉट लेट्स मेक शॉर्ट व्हिडिओ. आणि लॉंग व्हिडिओज मध्ये तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. इट इज नॉट अ जोक. म्हणजे आता आम्हाला ह्या दोघांना हा सेटअप करायला कमीत कमी 1 तास गेला असेल. ते ऑस्टिन वरून आले, एवढं सगळं शूट केलं. तर सांगायचा मुद्दा हा की तुम्ही कॅमेरा हातात घेतलाय, बडबड केली आणि व्हिडिओ असा पोस्ट करून टाकला, असं होत नाही. त्यासाठी खूप प्रिपरेशन असतं, खूप मेहनत असते, तुम्हाला एडिटिंग शिकावी लागते. तुम्हाला तुमचा म्हणजे एक 10 मिनिटाचा व्हिडिओ देण्यासाठी एडिटिंगलाच तुम्हाला ऑलमोस्ट 5 ते 6 तास मिनिमम, साध्या एडिटिंगला तुम्हाला 5 ते 6 तास द्यावे लागतात. माझा रूल ऑफ थंब आहे 1 मिनिटासाठी 1 तास. असं म्हणजे रूल ऑफ थंब. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 10 तास तर गेलेच तुमचे. आणि त्याच्यात पण तुम्ही एडिटिंग किती कॉम्प्लेक्स करताय त्यावरती ठरतं. बरोबर. माझा 1 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना, त्याला लिटरली मी तुम्हाला खरं सांगते 1-1 तास जातो कधी. ते व्हॉइस ओव्हर त्याच्यात अजून, कारण यू हॅव टू बी लाईक सो फास्ट, क्विक. एका पहिल्या 10 सेकंदातच लोकांना कळलं पाहिजे की व्हिडिओ कशाबद्दल. तो हुक आणि एवढा स्ट्रॉंग पाहिजे शॉर्ट मध्ये, नाही तर लोक 2 सेकंदात सोडून जातात, लगेच स्वाईप करून पुढे. व्हेरी नाईस. तर तू मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं, तुझा जो कंटेंट डिरेक्शन तू चेंज केलायस ना, फ्रॉम लॉंग फॉर्मॅट टू शॉर्ट फॉर्मॅट. आणि तू शॉर्ट फॉर्मॅटला आय थिंक यू हॅव फिगर्ड इट आउट. लोकांना तुझा तो कंटेंट आवडतोय आणि तुला कळून चुकलंय की तो शॉर्ट फॉर्मॅट कसा टाकायचा. ओके. पण आता मी असं ऐकलंय, आता मी ऑब्व्हियसली माझे एवढा व्ह्युअर बेस नाहीये, माझे सबस्क्रायबर बेस एवढे नाहीये. मला तू सांग, हे खरं आहे की खोटं आहे? असं म्हणतात की युट्यूबमध्ये शॉर्ट्समध्ये मॉनिटायझेशन फार कमी आहे, म्हणजे पैसा फार कमी मिळतो ॲज अपोज टू लॉंग फॉर्मॅट. हो. तर फॉर एक्झाम्पल आता माझा एक व्हिडिओ आहे, अराउंड 3 का 4 मिलियन व्ह्यूज आहेत त्याला. शॉर्ट का लॉंग? शॉर्ट व्हिडिओला. ओके. आणि त्याचा रेव्हेन्यू $30 आहे. $30? 3 मिलियन व्ह्यूज? 3 मिलियन व्ह्यूजचा रेव्हेन्यू $30 आहे. ओ नो. मग काय, मला सांगा काय ह्याच्यामध्ये? आपण एवढी मेहनत घेतो, आपण एवढं सगळं करतो, पण काय मिळतं? काही नाही. जस्ट ते मिनिमम वेज पेक्षा इतकं कमी आहे. त्यापेक्षा मग बेटर मग लॉंग व्हिडिओज टाका. लॉंग व्हिडिओज थोडं तरी बेटर मिळतात. थोडं बेटर मिळतं. मग तर का नाही तुझा म्हणजे व्हॉट इज युअर थिंकिंग? माझं तुझा व्ह्युअर फीडबॅक तुझा दे प्रायमरली वॉन्ट. नाही, माझं काय झालं, मला एक लक्षात आलं की लोकांना माझे शॉर्ट व्हिडिओज आवडतायत. माझे शॉर्ट व्हिडिओ वरून सबस्क्रायबर वाढत होते. माझे लॉंग व्हिडिओज, ज्यावेळेस मी लॉंग व्हिडिओज टाकत होते त्यावेळेस आय वॉज ऑन 88K आणि मी 80 ते 88 म्हणजे 88K वरती ऑलमोस्ट 1 वर्ष आय वॉज स्टक ऑन 88K. तिथून वाढलंच नाही माझं चॅनल. म्हणजे मग मला ते, पण तेव्हा तू कंटेंट टाकत होती त्यावेळेस मी लॉंगच व्हिडिओ टाकायचे आणि मी जेन्युइनली टाकायचे. आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओ जायचे. म्हणजे कन्सिस्टंटली टाकत होते. आणि मग काय झालं, माझं आता ही जर्नीचं म्हणजे जर सांगायचं झालं माझं स्ट्रगल, तर काय झालं, आम्ही शिकागोवरून मूव्ह झालो. शिकागोपर्यंत माझे लॉंग व्हिडिओ खूप छान चालत होते, बऱ्यापैकी चालत होते. म्हणजे नाही म्हटलं तरी 60-70 हजार व्ह्यूज सहज यायचे. म्हणजे साध्यातल्या साध्या व्हिडिओजला पण 60-70 हजार व्ह्यूज यायचे.
तर काय झालं, आम्ही तिकडून मूव्ह झालो. मुव्हिंग मध्ये गॅप पडला थोडासा, एक दीड महिना मला नाही जास्त काही करता आलं. वेळ द्यावा लागतो ना, कोण कंटेंट करणार. आम्हाला तिकडचं घर विकून आणि एवढा लवकर आम्ही डिसिजन घेतला. माझं सगळं युट्यूबचा अल्गोरिदम गणला आणि माझं व्ह्युअरशिपच गेली. म्हणजे मी व्हिडिओ टाकले तरी लोकांना नोटिफिकेशन जाईना, त्यांना माहित नव्हतं की मी व्हिडिओ टाकते किंवा काय. मग ते मी डिमोटिवेट होत होते. मग लोकच बघत नाहीयेत, म्हणजे पैसे तर त्याच्यातही फार काही नव्हते आणि लोकही बघत नाही, तर मग बनवायचे कोणासाठी. तर मग 1-1.5 वर्ष माझं थोडंसं, मी इथे आल्यानंतर मला वेळ लागला. मला इथल्या वातावरणाशी, इथं फ्रेंड्स नव्हते, ते थोडंसं डिप्रेसिंग झालं होतं सगळं. आणि आय नीड सोशल लाईफ. मला ना लोक हवीत आजूबाजूला, नाही तर मला नाही आवडत. मला एकटं घरात बसून राहायला नाही आवडत. मला वाटतं की 4 लोक यावीत, बोलावीत, भेटावीत. पण ते सोशली ते जमायला पण वेळ लागला. ते युट्यूब पण चालत नव्हतं. मग मी ब्रेकच घेतला. मग मी टाकलीच नाही व्हिडिओ. चांगला ब्रेक घेतला. किती दिवसांचा ब्रेक घेतला? तरी झाले 2-3 महिने तरी मी घेतला असेल. आणि कंप्लीट स्टॉप. नथिंग. आणि मग नंतर मला एकदम एक दिवस असं झालं की मी हे काय करतेय मला. आणि आय वॉज मिसिंग दॅट. आय वॉज मिसिंग मेकिंग व्हिडिओ. मनात कुठेतरी तुला ते कशाला सोडलं. मग मी परत लॉंग व्हिडिओ बनवायला लागले. मग हळूहळू काय झालं, मग माझ्या लक्षात आलं की लोक इंस्टाग्राम वरती वगैरे शॉर्ट व्हिडिओ किंवा युट्यूबच मला सांगायला लागलं. त्यांची ईमेल येतात बघा, युट्यूब कडून बऱ्याच वेळेस ईमेल येत असतात. तर ते मला सारखे 2-3 वेळेस त्यांचे ईमेल आलेले, ट्राय टू ग्रो युअर ऑडियन्स विथ शॉर्ट व्हिडिओज. तर मग तिथून मग मी सहज, ते पण माझं लक असेल, आय डोंट नो, मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केलं. दुसरा का तिसराच व्हिडिओ होता, तो व्हायरल गेला, शॉर्ट व्हिडिओ. आणि त्या शॉर्ट व्हिडिओपासून इतके माझे ते व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला लागले की मग मी शॉर्ट व्हिडिओवरती जास्त फोकस करत होते. मग तेच वाढत गेलं. मग आता माझ्याकडे असं झालंय की लॉंग व्हिडिओचे कंटेंट पडू नये, पण मी एडिटिंगच नाही केली आहे. किंवा मग एडिटिंगला मग वेळ खूप द्यावा लागतो. ते केलंय मी शूट आणि मी करणार आहे. आता जसा वेळ मिळत तसं मी एडिट करून हळूहळू पोस्ट करते. आता मध्ये मी काय केलं, गॅप घेतला म्हणजे मी सांगितलं की मी एडिटिंग करणार आहे. मी एक 15 दिवस फोकस फक्त एडिटिंगवरती केला. 10-15 व्हिडिओ मी एडिट केले आणि 10-15 व्हिडिओ मी कंटिन्यू एव्हरी डे पोस्ट केले. जस्ट टू सी इफ द अल्गोरिदम गोज बॅक. किकस्टार्ट नाही झाला. आता म्हटलं आता परत चालू करूया, आता परत थोडेसे व्हिडिओ एडिट करू आणि परत टाकूयात. आणि मग मी हळूहळू शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवरती वाढवले, फेसबुकवरती वाढवले. तिकडे पण माझे फॉलोअर्स खूप वाढले. 2-1 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये यंग लोकांमध्ये सर्वे घेण्यात आला होता आणि त्यांना विचारण्यात आलं होतं की यंग लोकांना, स्कूलमधले पोरं आणि थोडे कॉलेजमधले पोरांनी, की ड्रीम जॉब काय आहे तुमचा. आणि युट्यूबर इट वॉज लाईक द टॉप मोस्ट आन्सर. तर युट्यूबर आणि सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर ही एवढी मोठी एक इकॉनॉमी झाली आहे आणि त्याच्या मागे भरपूर पैसा पण येतोय आणि भरपूर कंपन्या पण त्याच्यामध्ये पैसा होत आहे. आणि ट्रॅडिशनल तुमचे जे काय ऍडव्हर्टायझिंग चॅनल्स आहेत ते आता हळूहळू कमी होत आहेत, मागे पडत आहेत. जो असतो स्वतः इन्फ्लुएन्सर, आता तू आहे राईट, जेव्हा तुला माहिती असतं की मी जे बोलणार आहे ते, आता तुझे आहेत 2-3 लाख सबस्क्रायबर आहेत, ओके, सो एक मनावर म्हणा की काहीतरी प्रेशर असतं राईट. कारण पीपल फॉलो यू, पीपल लिसन टू यू. तर ते तू कसं हँडल करते दॅट प्रेशर की यू हॅव टू बी राईट, नॉट राईट बट यू हॅव टू समवेअर मेक शुअर की व्हॉट एव्हर आय एम इन्फ्लुएन्सिंग ते बरोबर तर आहे ना, काही चुकीचं तर मी सांगत नाही किंवा चुकीचं माझ्याकडनं काही होत नाही ना असं. सो जसं की मी आता पण आधी सांगितलेलं की यू हॅव टू चूज व्हॉट यू वॉन्ट टू शो. तुम्हाला पटतंय का ते, पहिले तुम्हाला पटायला पाहिजे की मी जे हे दाखवतीये हे बरोबर आहे का, यातून लोक काय शिकणार आहेत किंवा लोकांना काय इन्फॉर्मेशन मिळणार आहे, यातून लोकांचा फायदा होणार आहे की लोक स्वतःचा पैसा उडवणार आहेत का, त्यांचा टाइम वेस्ट करणार आहेत ते एखादं ऍप किंवा एखादं जर काही प्रोडक्ट असेल त्यावरती. सो तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ती असते तुमच्यावरती की नाही, आपण जो कंटेंट बनवतोय. आणि साधातला साधा, नॉट ओनली अबाउट ब्रँड प्रमोशन, पण तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती कंटेंट टाकताय त्यावेळेस त्या कंटेंटमधून लोकांना काय मिळतंय आणि काय शिकू शकतात, काय चांगलं काय. आता प्रत्येकच व्हिडिओ खूपच काहीतरी असा शिकण्यासारखा तसं जरुरी नाहीये, पण त्याच्यातून काही चुकीचा समज नाही गेला पाहिजे हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्ही एकमेकांशी कसे बोलताय, तुम्ही कोणते प्रश्न विचारताय किंवा काय दाखवताय, हे महत्वाचं आहे. सो
दाखवायचं असल्यावर आता काही कंटेंट असाही असतो ज्यातून काहीच शिकण्यासारखं नाही, तरी पण लोक बघतात. आता मला नाव नाही ठेवायचंय, असं मी काय हे नाही म्हणत. आणि एक सांगायचं ना, प्रत्येक कॅटेगरीचा एक ऑडियन्स आहे. म्हणजे आता समजा माझा ट्रॅव्हल व्हिडिओ आहे, कोणाचे एज्युकेशनल व्हिडिओ असतात, कुणाचं क्राफ्टचे व्हिडिओ असतात, तुमचं पॉडकास्ट आहे किंवा तुम्ही अमेरिकेबद्दल माहिती देता. तसं काही लोकांचा फक्त लाईफस्टाईल व्हिडिओ आहे. दे जस्ट शो देअर लाईफस्टाईल, बट देर इज अ ऑडियन्स हू लाईक टू वॉच दॅट. आणि त्याच्यात काही चुकीचं नाही, ते काही चुकीचं दाखवत नाहीयेत लोकांना की आम्ही काय खराब करतो, पण ते प्रत्येकाची चॉईस आहे आणि ती तुम्ही ठरवायला हवं की माझ्या व्हिडिओज मधून लोकांना काय मिळणार आहे आणि काय ते शिकणार आहेत. बरोबर आहे. आता थोडंसं ना आपण बोलूयात YouTube सोडून बाकीच्या ह्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म बद्दल. तू म्हटली की तू नुकतंच सुरू केलंयस. फेसबुक, इंस्टाग्राम 1-1.5 वर्ष. टिकटॉक वगैरे करतेस तू का? नाही, ते कधीच नाही केलं मी. पण टिकटॉकवर चांगली ग्रोथ असते, म्हणजे भरपूर फॉलो. कारण जर तू इन्स्टावर रील्स वगैरे टाकत असेल तर टिकटॉक मध्ये टाकू शकतेस. हो, पण ते टिकटॉक आता माझं कसं आहे ना, आता माझा कंटेंट असा आहे जो भारतातल्या लोकांना बघायला. टिकटॉक आपल्याकडे बँड आहे, आपल्याकडे नाहीये, त्यामुळे मग मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला आहे. आणि आता समजा काही कंटेंट असा असेल जो कोणीही बघू शकतं तर ते ठीक आहे, पण माझा तो कंटेंटच नाहीये. बरोबर. फेसबुकवर तू व्हिडिओज टाकते? हो, जे माझं युट्यूबला जातं तेच सगळं फेसबुक तिकडे पण पोस्ट करते. मग तुझं म्हणजे सेपरेट पेज आहे ट्रॅव्हल विथ शिल्पाचा? ओके, नॉट तुझ्या त्या पब्लिक तुझ्या फेसबुक प्रोफाईलवर नाही, माझं सेपरेट डेडिकेटेड पेज आहे. माझं युट्यूब पेज आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज. तिघही ट्रॅव्हल विथ शिल्पा? तिन्ही ट्रॅव्हल विथ शिल्पाच्या नावाने आहे. तिन्हीकडे सेमच कंटेंट जातो, पण तिन्हीकडचा ऑडियन्स वेगवेगळा आहे. तर कसं आहे ना, काही लोक आहेत बघा जे युट्यूबला आहेत. आता माझ्या आईच्या वयाचे आहेत ना, ते लोक बघा असे युट्यूबवर वगैरे जास्त त्यांना सोपे, ते सोशल मीडियावर नसतात. सोशल मीडियावरचा ऑडियन्स अजून वेगळा आहे. म्हणजे जे फेसबुक, आता काही लोक असतात ज्यांना फेसबुकच आवडतं किंवा इंस्टाग्राम. आजकाल म्हणजे इंस्टाग्राम इज अ बेस जिथे तुम्ही आजकाल काहीही प्रमोट करू शकता. म्हणजे तुम्हाला सांगते, आता या निमित्ताने म्हणजे बऱ्याच जणांना कळेल, आम्ही कलारेखा म्हणून माझ्या बहिणीचं रांगोळीचं एक साधा सुद्धा तिने चालू केलेलं घरातून. मी त्याचा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला आणि त्याला 1.5 मिलियन व्ह्यूज आले इंस्टावरती. म्हणजे तो दॅट व्हिडिओ वेंट व्हायरल. आणि त्या मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी, आणि त्यांना इतक्या ऑर्डर आल्या, म्हणजे लिटरली वी कुडंट फुलफिल इट. आम्ही इकडे, मी पण इथे विकते त्या रांगोळ्या आणि माझी बहीण भारतामध्ये विकते, किंवा आम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड सगळीकडे त्या रांगोळ्या विकतो. सो कशातून? जस्ट इंस्टाग्राम. एक इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यातून एवढी सगळी, म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय. जो ब्रँडही नव्हता तो आज एक ब्रँड तयार व्हायला लागलाय रांगोळ्यांसाठीचा. किंवा हीच मला ना, म्हणजे आपल्या ह्या सोशल मीडियाची खरी पॉवर आहे. तुम्ही म्हणजे एखाद्या लहान गावात, शहरात बसून जर चांगली आयडिया, चांगलं प्रॉडक्ट असेल, यू कॅन ब्लास्ट इट. पूर्ण जगभराला ते दाखवू शकतात आणि कस्टमर आणू शकतात. तुम्हाला सोशल मीडिया, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, आणि ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्ती हा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर, युट्यूबवर आहे. सो इफ यू हॅव समथिंग इन यू, लाईक व्हिडिओ बनवण्याचं असू दे किंवा तुमचा ब्रँड असू दे, काही पण असू दे, कला, पेज तयार करा. फ्री ऑफ कॉस्ट यू आर रिचिंग लॉट ऑफ पीपल. यू डोंट नीड टू डू एनिथिंग. फार छान पॉइंट सांगितला मित्रांनो शिल्पाने. आणि मला तर असं फार वाटतं की प्रत्येकाकडे एक काहीतरी युनिक असतं, प्रत्येकाकडे असतं. ते थोडा वेळ लागतो तुम्हाला शोधायला, सापडायला, पण तुम्ही ट्रायल एरर मध्ये ते शोधा की तुमच्यामधला युनिकपणा काय आहे आणि तो जगासमोर मांडा तुम्ही. आणि नक्की जसं शिल्पा म्हटली की प्रत्येक गोष्टीला ऑडियन्स असतो, तसं तुमच्या प्रत्येक युनिक टॅलेंटला ऑडियन्स आहे. थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला तो ऑडियन्स जर मिळाला तर तुम्ही छान ते तुमचं जे काही कला असेल ते जगासमोर तुम्ही दाखवू शकतात आणि त्याच्यातनं नक्की काही ना काही चांगलं निघू शकतं. आणि सोशल मीडियाची पॉवर आजकाल तुम्ही बघता फार, म्हणजे तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसून पूर्ण जगभरापर्यंत तुमचा मेसेज ब्रॉडकास्ट करू शकतात. एक्झॅक्टली. व्हेरी नाईस. आता आपण थोडंसं बोलूयात ट्रॅव्हल विथ शिल्पाचे फ्युचर प्लॅन्स बद्दल. फ्युचर प्लॅन्स. ओके. सो सध्या तरी ना माझं असं काही, मी खरं सांगू, मी तुम्हाला ऐकून एक करत नवलं, मी काहीच प्लॅन नाही करत. चांगलंय. कारण छंद आहे हा, मी छंद म्हणून करते. राईट. माझं कशाचंच प्लॅनिंग नसतं. मी प्लॅन करून कोणतीच गोष्ट करत नाही. आज पण मला तुम्ही येणार होते, माझा काहीच प्लॅन नव्हता. मला माहित नाही मी काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे, मी फक्त बोलणार आहे.
आता प्लॅन मी कशाचं सांगते बघा, आम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतं, आम्ही ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करतो आणि आम्ही युट्यूब साठी ट्रॅव्हल नाही करत. आम्हाला ट्रॅव्हल करायचं म्हणून आम्ही ट्रॅव्हल करतो आणि मग त्याचे व्हिडिओ ते मग नुसतं एक बाय प्रॉडक्ट होऊन जातं. तर युट्यूबच्या बाबतीत जर म्हणाल तर माझं आता सध्या तरी प्लॅन हा आहे की जे माझे ऑलरेडी शूट केलेले व्हिडिओ आहेत ते एडिट करून पोस्ट करायचं आहे आणि इथून पुढे अजून चांगले चांगले ट्रॅव्हलचे व्हिडिओ आणायचे. मी म्हटलं ना मला एडिटिंग आवडतं, राईट? सो इट इज आर्ट आय फील, आणि तुम्हाला टाइम द्यावा लागतो त्यासाठी. इट वोंट हॅपन ओव्हरनाईट. ते जस्ट तुम्ही शिकत जाता, तुम्ही चुका करता, तुम्ही शिकत जाता. तसं मी शिकत गेली मागच्या 2-3 वर्षामध्ये आणि मी माझं हे एडिटिंग, मग माझं बोलण्याची पद्धत किंवा व्हॉइस ओव्हर, ह्या सगळ्या गोष्टी शिकत थोडा इम्प्रूव्ह करते. अजूनही मी परफेक्ट नाहीये, बट सम हाऊ आय गॉट लकी आणि माझे व्हिडिओ वर्कआउट झाले. म्हणजे मला काय वाटतं, तुमच्याकडे टॉपिक चांगला असेल ना, तुमचा कंटेंट चांगला असेल ना, इट डझंट मॅटर तुमच्याकडे फॅन्सी कॅमेरे आहेत का, माईक आहे का, तुम्ही कसे दिसताय, तुम्हाला फक्त चांगला कंटेंट चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता आला पाहिजे. दॅट्स इट. यू डू नॉट नीड एनिथिंग एल्स. बरोबर. मित्रांनो, जर तुम्ही विचार करतायत की युट्यूब चॅनल उघडावं, इन्स्टावर रील्स टाकाव्या, हा फार महत्वाचा पॉईंट आहे. आपल्याला भरपूर वेळेस असं काय वाटतं की अरे चांगला भारीतला कॅमेरा असल्याशिवाय मी घेणार नाही, किंवा लाईट पाहिजे माझ्याकडे नाही. तुमच्याकडे फक्त स्टोरी, जे काही तुम्ही सांगणार आहे, कंटेंट जो आहे तो चांगला पाहिजे. मग तुम्ही अक्षरशः तुमचा जो आत्ता तुमच्याकडे जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईल मध्ये जर कॅमेरा आहे ना, बस तो सुद्धा पुरेसा आहे. आणि तुम्ही तिथून सुरू करा आणि मग हळूहळू तुम्ही अपग्रेड करा. पण सुरू करायला अक्षरशः काही लागत नाही. सुरू करायला काहीच नाही लागत. आता माझे बघा, युट्यूबला 2,88,000, इंस्टाग्रामवर 1,14,000, फेसबुकवर 1,17,000-18,000 असे काहीतरी आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम वेगवेगळे. तर ऑलमोस्ट 5 लाखापर्यंत माझे सगळे टोटल रीच तसा अजून जास्त आहे. पण आजपर्यंत मी 5 पैसेही कुठल्या ऍपवरती खर्च नाही केलेत एडिटिंगला. मी जे फ्री ॲप आहे त्याच्यावरतीच एडिटिंग करते. मी ग्रीन स्क्रीन लावायचं ते आत्ता शिकली 2 वर्षापूर्वी. ग्रीन स्क्रीन कशी वापरायची. तू कशावर एडिट करतेस? मी आय मूव्ही आपलं त्याच्यावरती आणि VN म्हणून एक आहे, VN. बस ते 2च ॲप आहेत जे मी वापरते. अजूनही 1-2 ॲप आहेत, पण ते मी फक्त कधीतरी काहीतरी खूप छोटस अशी क्लिप हवी आहे मला, जी मला VN मध्ये किंवा आय मूव्ही मध्ये नाही करता येते, त्यावेळेस मग मी त्यांची तर मला नाव पण नाही लक्षात, खूप कॉमन ॲप आहेत पण ते 1-2 वापरते. सो माझ्याकडे माझा कॅमेरा आहे आणि एक गिम्बल आहे, जे माझ्या नवऱ्याने मला माझं युट्यूब चालू करायच्या आधी दिलं होतं. म्हणजे तो काय म्हणाल, मी म्हणलं मला युट्यूब चालू करायचंय, आणि मम्मीच त्याला म्हणलं, माझा बर्थडे होता, सप्टेंबर महिना होता, मी म्हणलं महेश मला ना गिम्बल घेऊन दे. म्हणे तुझा बर्थडे, तुला जे पाहिजे ते घे. मी घेतलं गिम्बल आणि त्या गिम्बल आणि तो माझा कॅमेरा. बस. ते गिम्बल म्हणजे कॅमेरासाठी आहे का फोनसाठी? कॅमेरासाठी, सॉरी फोनसाठी. राईट. ते DJIचं वगैरे, DJIचं गिम्बल आहे आणि एक माझा फोन आणि लॅपटॉप तर ऑलरेडी घरामध्ये होताच. नाईस. आणि मग तू बाकीचे दुसरे सबस्क्रिप्शन नाही तू म्हटली, जसं कॅनवा म्हण किंवा नोशन म्हण. कॅनवा पण मी फ्रीच वापरते. व्हेरी नाईस. मी म्हणते की तुम्हाला नीड ऑल ऑफ दिस. दॅट इज ट्रू. आणि मी ते न करता आज माझे एवढे फॉलोअर्स आलेत. आणि मी काय असं गर्व आहे म्हणून नाही सांगत, मी या मोटिवेट करण्यासाठी सांगते की कुणीही करू शकतं. डोंट गेट इनटू दोज थिंग्स की मला पहिले एडिटिंग पैसे, आणि लोक असतात की मी पैसे देऊन पहिले एडिटिंग शिकतो. मी कुठे शिकली? ते तुम्ही आपोआप शिकता. आणि याचा अजून दुसरा एक फायदा काय होतो की पहिले तर तुम्ही शिकतायत, यस, आणि इनिशियली ना जेव्हा तुम्ही असं नवीन काहीतरी ट्राय करता ना, तेव्हा वेळ लागतो. तर त्याच्यामुळे तुम्ही आधीच इन्व्हेस्ट नका करू. हू नोस की मे बी दॅट इज नॉट समथिंग फॉर यू, राईट? म्हणजे असं होऊ शकतं ना, आपल्याला वाटतं दुरून डोंगर साजरे, ओके, युट्यूबवरची दुनिया सगळ्यांनाच चांगली वाटते, पण जेव्हा 6 महिने तुम्हाला कन्सिस्टंटली प्रत्येक शुक्रवारी व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, याचं प्रेशर जर तुम्हाला कळलं ना, मग तुम्हाला कळतं अरे नाही बाबा, मे बी हे माझ्यासाठी नाहीये. आणि सगळ्या व्ह्युअर्सला मला एकच सांगायचं की जगात कोणताच जॉब इझी नाहीये, कोणताच नाही. म्हणजे घरात जी हाऊसवाईफ असते ना, तिचाही जॉब इझी नाही. तर हे तर पहिले डोक्यातून काढून टाकायचं की हे युट्यूबर आहेत आणि ह्यांना काय लागतं, नुसता कॅमेरा घ्यायचा, व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचं. नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. आणि मी हे खूप हक्कानी आणि हे करून सांगते की मी खूप मेहनत केली आहे.
मी मेहनत केली म्हणून मला आज एवढे सबस्क्रायबर मिळालेत आणि म्हणून माझे एवढे व्ह्यूज आहेत. आणि हे साधं सुद्धा नाहीये, हे एवढं इझी नाहीये. आपलं सगळं काही असं सोशल मीडियावरती, मी माझी पर्सनल लाईफ सोशल मीडियावर अशी खूप काय टाकली नाहीये. आपण आणि आपल्या हातात आहे की आपण काय दाखवायचं आणि आपण काय नाही दाखवायचंय. मी तेच दाखवते जे मला दाखवायचंय, मी ते नाही दाखवत जे मला नाही दाखवायचंय. भरपूर म्हणजे त्या सक्सेसच्या मागे भरपूर स्ट्रगल असतो, भरपूर अथक परिश्रम असतात. ते ऑब्व्हियसली दिसत नाही, पण असतं त्याच्या मागे वर्षानुवर्षाचं गोळा केलेला स्ट्रगल आणि परिश्रम असतो. तर एवढंच की प्रत्येकाचा जॉब हार्ड आहे. जगात कोणतंच काम सोपं नसतं आणि सोप्या ह्यानी तुम्हाला कधीच काहीच मिळत नाही. तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतं. आणि त्यात मित्रांनो तुम्हाला सांगतो, युट्यूब अल्गोरिदम एवढं हुशार आहे की तुम्ही जर असं आता मध्ये शिल्पा म्हटली 2 महिने ती जेव्हा शिफ्ट झाली तेव्हा तू थोडं थांबवलं, अल्गोरिदम पुश करणं थांबून देतं तुमचा व्हिडिओ. तर म्हणजे त्या अल्गोरिदमला तुम्हाला फीड करतच राहावं लागतं, त्याला शांत ठेवलं तरच तुमची ग्रोथ होते. आणि अल्गोरिदमचं एक सांगते, म्हणजे ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी, युट्यूब अल्गोरिदम इज व्हेरी डिफिकल्ट टू फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड, की कोणता व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचणार आहे, कोणता व्हिडिओ जाणार हे आपल्यालाही माहित नसतं. ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करतो, पोस्ट करतो, आपल्याला माहित नसतं की हा व्हिडिओ चालणार आहे का नाही चालणार आहे. तर अल्गोरिदम समजण्यासाठी एक समजून घ्यायला हवं की तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे व्हिडिओजची. कंटिन्यू तुम्ही दिवस ठरवून घ्या, डे ठरवून घ्या. मी स्वतःच आत्ता सध्या ते करत नाहीये, म्हणजे माझे शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, लॉंग व्हिडिओसाठी म्हणते, जर तुम्हाला वाढवायचं असेल तर. सो कन्सिस्टन्सी ठेवा, टॉपिक ठरवून घ्या, त्याच्यावरती ते पहिले प्लॅन करा आणि मग पोस्ट करा. तर तुमचा अल्गोरिदम झाला तर हेल्पफुल होऊ शकतो, पण तो पण होईलच असं नाहीये. प्रत्येक व्हिडिओ चालेलच असं नाहीये, ते लकवरती राहतं. एखादा व्हिडिओ चालला म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की आपल्यालाच वाटतं की अरे हा व्हिडिओ केवढा साधा सिंपल बनवला होता, तरी लोकांना आवडला. आणि असंच होतं माहितीये का, म्हणजे एखादा व्हिडिओ ना मीन पल्लवी एवढा आम्ही त्याच्यात टाकतो, पूर्ण जीव वगैरे होतो, काही नाही क्रिकेट्स. आणि एखादा व्हिडिओ अरे आता 2 दिवस आलेत आणि काहीतरी टाकायचं म्हणून टाकला आणि तो उचलला जातो. एक्झॅक्टली तसंच होतं. नाईस. आता ना थोडंसं आपण अल्गोरिदम विषयी बोलतोच आहे ना, तर थोडीशी तुझी प्रोसेस आम्हाला मे बी व्ह्युअर्सला तू समजव. आता तू सपोज ठरवलं किंवा शॉर्ट्स बनवते, ओके, ट्रॅव्हल विथ शिल्पा, तुला एक शॉर्ट बनवायचा आहे, तर जस्ट आम्हाला ती पूर्ण प्रोसेस सांग की तू टॉपिक कसा सिलेक्ट करते, मग तू काही लिहिते का, म्हणजे स्क्रिप्ट करते का, मग शूट कशी करते, मग एडिटिंग, ते थोडंसं आम्हाला एक आयडिया दे की ओके सपोज ट्रॅव्हल विथ शिल्पाला तुला अंशच्या शाळेबद्दलचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, शॉर्ट बनवायचा आहे, तर मग तू अप्रोच कसं करशील या शॉर्टला किंवा ह्या लॉंग फॉर्म जे काय तुला वाटतंय? सगळ्यात पहिले माझं हे असतं की इथे काही इंटरेस्टिंग आहे का दाखवण्यासारखं. ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे ते टॉपिक इंटरेस्टिंग असायला हवा. की आता शाळा आहे का, आता ऑफकोर्स खूप लोकांना आवडतं अमेरिकेतल्या शाळा वगैरे काय, तर इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. जसं की घरं आहेत, घरं कशी असतात, युनिव्हर्सल टॉपिक असल्यासारखा आहे तो. तर सगळ्यात पहिले हे ठरवायचं, बघायचं की हे इंटरेस्टिंग आहे का, मला स्वतःला इंटरेस्टिंग वाटतंय का दाखवायला. आणि इंटरेस्टिंग वाटत असेल तर मग ठरवा की तुम्हाला काय दाखवायचंय आणि काय सांगायचंय, त्यातली नेमकी काय इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जायला हवी. वायफळ शूट करून, वायफळ बडबड करून काही होणार नाहीये. सो मोजक्या शब्दात जी इन्फॉर्मेशन आपल्याला वाटतं की इंटरेस्टिंग आहे आणि लोकांना आवडू शकते, ते पहिले ठरवून घ्यायचं. तर ओनली थिंग इज दॅट आय डू नॉट राईट स्क्रिप्ट एव्हर. मी आजपर्यंत कधीच स्क्रिप्ट रायटिंग केलेलं नाहीये. मी ज्यावेळेस माझा शॉर्ट व्हिडिओ पण, आता समजा मला वाटलं की आता परवाचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. अंशच्या शाळेमध्ये आम्ही गेलो होतो, त्याचं वायलिनचं कॉन्सर्ट होतं. तर मला होतं की आता हे दाखवूयात आपण. आणि मला जातानाच माझ्या लक्षात होतं की ते जे कॉन्सर्ट होणार होतं ते आर्ट अँड परफॉर्मिंग सेंटरमध्ये होणार होतं. तर दॅट इज समथिंग दॅट इच डिस्ट्रिक्ट हॅज. सो मला होतं की अरे हे इंटरेस्टिंग आहे, हे दाखवायला हवं. तर मी पहिले ते गेलो, ते थोडंसं शूट त्या ह्याचा केला, नंतर कॉन्सर्टचा शूट केला. आणि मी व्हॉइस ओव्हर मी बोलली कुठंच नाही, कारण की एवढा क्राऊड होता तिथे. दॅट इज नॉट राईट टू रेकॉर्ड ऑर एनिथिंग. सो मी फक्त क्लिप्स घेतल्या आणि मी घरी आली आणि मग मी सरळ बोलायला चालू करते. मग माझा कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो ते परफेक्ट 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग यायला. आणि मग मी ते एकदा माझ्या मनाला पटलं ना की अच्छा मी हे जे शेवटचं आत्ताचं रेकॉर्डिंग आहे ते परफेक्ट आलेलं आहे. पहिले मी ते रेकॉर्ड केलेली जी क्लिप असते ती इन्सर्ट करते, त्याच्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज अटॅच करते. त्याला तू टाकते. किंवा मग पहिले व्हिडिओ टाकून द्यायचे रँडमली
पहिले आणि आपल्याला काय बोलायचं आपल्या डोक्यात असतं एका मिनिटाचं. आणि लॉंग व्हिडिओचं जर म्हणाल तर लॉंग व्हिडिओच्या वेळेस मी पहिले तर टॉपिक ठरवते की काय कशात. समजा इन्फॉर्मेशन व्हिडिओबद्दल सांगते पहिले, कारण की ट्रॅव्हल आणि इतर व्हिडिओ लाईफस्टाईल व्हिडिओमध्ये काही प्लॅनिंग करायची गरज नाही राहत जास्त. तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी अगेन टॉपिक ठरवा. त्याच्यानंतर मेन मुद्दे मी लिहून काढते, म्हणजे मुद्दे काय की मला मेन पॉइंट्स, बुलेट पॉइंट्स, आणि तो बुलेट पॉइंट्स फक्त मी लिहून ठेवते आणि त्याच्यावरती आता मला काय बोलायचंय ते मी बोलते. आणि त्याच्यामध्ये पण मी स्क्रिप्ट लिहित नाही, ते पण मी रिपीट करते. मला ना आता आय थिंक हा तुझा फार मोठा युनिक ऍडव्हान्टेज वाटतो तुझा, कारण त्याच्याने काय होतं माहिती का, एक तर म्हणजे तुझ्या ते मनातून येतं. ओके, इट्स लाईक इट्स जस्ट कम्स. राईट. ते जेव्हा स्क्रिप्ट लिहून आपण ते डिलिव्हर करतो ना, तेव्हा ते कुठेतरी व्ह्युअरला कळतं की अरे हे याने वाचलेलं आहे किंवा रट्टा मारल्यासारखं ते फिलिंग येतं. तेच जेव्हा तुम्ही ऑन द फ्लाय यु नो विदाउट एनी स्क्रिप्ट जेव्हा बोलता ना, ते आय थिंक डायरेक्ट पोहोचतं. आणि व्ह्युअर्स फार स्मार्ट असतात. त्यांना ह्या गोष्टी त्या बारीक बारीक आपल्याला जरी वाटलं तर त्यांना तर कळतं. व्हेरी नाईस. ज्यावेळेस लोकांना तुमच्याशी कनेक्ट कधी होतात, ज्यावेळेस त्यांना ते ऐकायला आवडतं की तुम्ही काय सांगताय, नुसतं दाखवण्यात नाहीये, तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, आणि ते त्यांचं लक्ष वेधून राहतंय का त्याच्यावरती. आता आणि व्हिडिओ एडिट करत असतानाही माझं असं होतं की मला स्वतः मी तो व्हिडिओ एडिट केल्यानंतर 4-5 वेळेस स्वतःच बघते की कुठे तो बोर वाटतोय, की कुठे रिपीट होतोय. चॉप करा त्याला लगेच कटाकट. छोटे व्हिडिओ बेटर व्हिडिओ. 1 सेकंडचे असं गॅप असेल तर लगेच कट. हो, ते खूप आणि खूप त्याच्यात वेळ जातो. खूप वेळ जातो. तू जेव्हा रेकॉर्डिंग करतेस, ओके, आता तू म्हटली अंशेश व्हायलिन कॉन्सर्टला गेलीस, तेव्हा पण ते ऑन द फ्लाय तू जस्ट घेतेस का, ते काही थोडस आधी विचार करून जाते की मी असा एक शॉट घेणार आहे किंवा अंशला मी असं फ्रेम मध्ये ठेवून असं फिरवणार आहे, कॅमेरा पॅन? असं काही प्लॅन नसतो, गेल्यानंतर बघायचं काय वाटतंय ते दाखवायचं असं आहे. म्हणजे मी म्हणते माझं प्लॅनिंग फार नव्हतं, मला वाटतं त्याच्याच आहे, मी प्लॅनिंग जास्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे फार इंटरेस्टिंग आहे. आता अजून थोडंसं मी याच्यावर तुला प्रोब करणार आहे. युट्यूब मध्ये ना आधी तरी व्हायचं, आजकाल थोडा डाऊट आहे मला, म्हणजे आय एम नॉट शुअर, ओके, पण युट्यूब थंबनेल आणि टायटल, ओके, तर असं म्हणतात पॅकेजिंग, राईट, तुमचं थंबनेल आणि टायटल जर चांगलं असेल तरच तो क्लिक मिळतो तुम्हाला. तुमचा आतमधला व्हिडिओ तुम्ही एकदम म्हणजे भारीतला भारी पिक्चर जरी बनवला असला, ओके, पण जर कोणी क्लिकच नाही करणार त्याला, ओके, तर कोणी येत नाही. तर ते क्लिक मिळवण्यासाठी, तो क्लिक थ्रू रेट जो असतो त्या अनालिटिक्स मध्ये जो असतो, तो क्लिक मिळवण्यासाठी ते थंबनेल आणि टायटलवर फार इन्व्हेस्टमेंट किंवा फार ते मेंटल पॉवर घालावी लागते त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तू काही स्पेशल काही आयडियाज किंवा काही ठरवून ठेवलंय का? आणि आता शॉर्ट्स मध्ये थोडं वेगळं गणित असतं, लॉंग फॉर्म मध्ये. हो, तर एक आहे की तुम्हाला ते इट्स अगेन अ जर्नी. ओके, तुम्ही ज्यावेळेस युट्यूब चालू करताना तुम्हाला ट्रायल एरर करावे लागतात की मी टायटल हे टाकलं किंवा थंबनेल असं बनवलं, मग ते थंबनेल मधून त्या व्हिडिओमध्ये काय आहे किंवा हा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर मला या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे हे त्या थंबनेल मध्येच कळायला हवं. त्या थंबनेल मध्ये मग तुम्ही वर्ड्स टाका किंवा बुलेट पॉइंट्स टाका की या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, काहीतरी असं क्रिएटिव्ह करा, त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दिसायला हवी, तरच ते व्हिडिओ बघितले जातात. आता हेही सांगते, मी खूप छान छान थंबनेल टाकलेत तरी व्हिडिओ नाही चाललेत. सो इट्स अगेन परत लक असतं ते. देन आय फेल लाईक थंबनेल मी करू शकते, मी आता एवढं एडिटिंग करते थंबनेल करायला काय लागतं. बरोबर. युट्यूबच्या विश्वामध्ये थंबनेल आणि टायटल याला फार महत्व आहे, पण याच्यावर अनफॉर्च्युनेटली इतका जास्त फोकस गेलाय की काही लोक त्याचा गैरवापर करतात. म्हणजे थंबनेल काहीतरी असतं, आतमध्ये काहीतरी वेगळंच असतं. हो, अँड दॅट इज व्हेरी रॉंग. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली लोकांच्या वेळेचा म्हणजे त्यांना उल्लू बनवताय लिटरली, कारण की लोक टाइम इन्व्हेस्ट करतात तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी, ते क्लिक करून बघणार. सो बट आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मला वाटतं लोकांनी थोडासा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायला हवा. आपण एखादा थंबनेल बघून क्लिक केलं आणि आपल्याला वाटलं की अरे हा व्हिडिओ काहीतरी वेगळाच आहे, बंद करा. लोक पूर्ण व्हिडिओ बघतात आणि मग त्या व्हिडिओला व्ह्यूज पण येतात. आणि लोक आपले गरीब येतो, त्यांना म्हणजे नाही, काही जी साधे भोळे लोक आहेत त्यांना नाही लक्षात येत की हे लोक काय करतायत, आणि ते डिसएडव्हान्टेज होतं त्याचं. मी कधी केलं नाहीये आणि आय वुड सजेस्ट नॉट टू डू इट.
या भरपूर डिझायनर्स सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरतात कॉन्ट्रास्टिंग कलर्स म्हणा किंवा असे शब्द वापरायचे ज्याच्यात सायकोलॉजिकली यू आर कंपेल्ड टू क्लिक ऑन इट, कारण मे बी ते काहीतरी चॅलेंजिंग किंवा असं किंवा तुमच्या व्हॅल्यूजला काहीतरी चॅलेंजिंग येईल असं काहीतरी भडक सांगणार त्याच्यामध्ये आणि मग ते तुम्हाला प्रवृत्त करतात क्लिक करायला. पण आतमध्ये तसं काही नसतं. तू जेव्हा टायटल लिहितेस तेव्हा तू काय विचार करते? माझं टायटल लिहिण्याचं ना मी एकच सांगते, मी कधीच असं एक्झॅजरेट नाही करत किंवा टॉपिकशी रिलेटेड टायटल ठेवते. फॉर एक्झाम्पल आता अंशा शाळेचं अमेरिकन शालेय पद्धत, मी इतकं सिम्पल टायटल ठेवलं होतं त्या व्हिडिओचं, अमेरिकेतील शिक्षण पद्धती कशी आहे. मी यामध्ये आता मी खूप काय काय टाकू शकत होती ड्रामॅटिक क्लिक करण्यासाठी. आय डोंट हॅव टू. मी फक्त अमेरिकेतील शिक्षण पद्धत कशी आहे एवढंच लिहिलं. आणि हे मराठी आहे, सगळं मराठी. आणि लोकांनी तो व्हिडिओ क्लिक करून बघितला. त्याला ऑलमोस्ट तुझ्या टायटल मध्ये तू इंग्लिश वर्ड्स टाकत नाही राईट का? आधी टाकायची तू. पण व्हॉट आय डू इज आय ट्राय टू स्टिक टू द टॉपिक. ओके. म्हणजे जे फक्त ते इंटरेस्टिंग वाटायला हवं वाचल्यानंतर की अच्छा ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे. कंटेंट, टायटल, थंबनेल, हे 3 बस 3 महत्वाचे. बिईंग अ सेलिब्रिटी, अ मिनी सेलिब्रिटी, ओके, तू जेव्हा इंडियात जाते तेव्हा तुला कोणी असं रॅन्डमली कधी कोणी भेटलंय का की भेटले? फार नाही पण भेटतात का? हो भेटतात. की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि असं फीडबॅक वगैरे? फार नाही. पण मला म्हणजे छान कधी वाटलं होतं त्यावेळेस सुकन्या मोने आहेत ना, त्यांनी मला फॉलो केलेलं इंस्टाग्रामवरती. आणि अजून 1-2 मराठी सेलिब्रिटी आहेत, त्यांनी मला पर्सनली मेसेज केलेले की, आणि ते मला फॉलोही करत नव्हते, त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की तू खूप छान व्हिडिओ बनवतेस, कीप इट गोइंग. अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड, यांनी माझा व्हिडिओ बघितला. म्हणजे एक नाही, त्यांनी खूप सारे व्हिडिओ बघितले. सो ते खूप भारी वाटतं. म्हणजे आणि असे सबस्क्रायबर तर बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी भेटतात. ह्युस्टनमध्ये पण खूप भेटतात. आता ह्युस्टनमध्ये पण बरेचसे इव्हेंट्स होतात, मी जाते तर इतके कौतुकाने येऊन बोलतात आणि मला असं वाटतं की बस मी भरून पावले. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कामाचं अप्रिसिएशन मिळतं, मग ते खाली कमेंट बॉक्समध्ये असू देत किंवा इन पर्सन कोणी तुम्हाला भेटल्यावर असू देत, आय ट्राय टू बी नाईस टू एव्हरीबडी. ऑफकोर्स आय एम म्हणजे मी काय कोणाशी जाऊन भांडण नाही करणार आहे, बट या पण नेहमीच एक्सपिरियन्स तसा असत नाही. कधी कधी काही खूप. आणि युट्यूबर म्हणून मी एक आत्ता सांगते, आपल्याला ना काय वाटतं ज्यावेळेस आपण युट्यूबची जर्नी चालू करतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की सगळे आपल्याला सपोर्ट करणार आहेत, सगळे माझे फ्रेंड्स फॉलो करणार, सगळ्यांना आपला कंटेंट आवडणार, सगळ्यांना आपला कंटेंट आवडणार. तसं नसतं, तसं कधीच होत नाही. आणि ऍक्च्युली ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. तुम्ही अपेक्षा ठेवू नका. ज्यावेळेस तुम्ही कंटेंट क्रिएशन चालू करताना तुमचे फ्रेंड्स तुम्हाला सपोर्ट करतीलच असं नाही तुम्हाला. आणि मे बी आणि माझे काही फ्रेंड्स आहेत जे पहिल्यापासून मला सपोर्ट करते, अजूनही माझ्यासोबत आहेत. इथेही ह्युस्टनमध्ये माझ्या ठरलेला ग्रुप आहे. मला माहिती की त्या लोकांना माझा कंटेंट आवडतो. पण एक सांगते की असे एक्सपिरियन्स आपल्याला येतात आणि ते खूप हर्ट करतात आपल्याला, ज्यावेळेस आपण अपेक्षा ठेवतो की या व्यक्तीने माझ्याबद्दल किंवा काही बोललेत किंवा काही म्हणालेत, ते तोंडावर एक बोलतात आणि माघारी जाऊन एक बोलतात. खूप स्ट्रॉंग बनावं लागतं सोशल मीडियावरती आल्यानंतर. यू कॅन नॉट बी गेटिंग अटॅच टू दीज थिंग्स. बऱ्याच जणांना असं वाटतं की महेश डज एव्हरीथिंग फॉर मी. तर नाही, मी फार प्राऊडली सांगते, मी व्हिडिओ शूट करते, मी व्हिडिओ एडिट करते. आजपर्यंत महेशनी एक साधा पिक्चर एडिट नाही केलाय माझा. फॉरगेट अबाउट व्हिडिओज. गिम्बल दिलं त्याने तुला? गिम्बल दिलं. अँड त्याचा मोरल सपोर्ट असतो. ही सपोर्ट्स मी मोरल. आणि त्याने मला सजेस्ट ओरिजिनल जर्नी त्याने तुला माझा व्हिडिओ एडिट झाल्यानंतर सगळ्यात पहिले तो बघतो. हो नाईस. म्हणजे फर्स्ट फीडबॅक त्याचा असतो का? मी पोस्ट करतच अंश बघतो का तुझा? नाही, अंश बघतो, पण आता त्याचं ते लहान आहे ना, त्याचा फोकस तेवढा राहत नाही ना. तो काय मम्मा वाय शोईंग मी. त्याचा काही इंटरेस्टिंग असेल तर बघतो तो, पण हे नाही. हा पहिले व्हिडिओ बघणार, हा मला सांगणार हे बोलू नको, हे कट कर किंवा हे नाही टाकलं वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ पोस्ट होणार. मग सेकंड एडिट होतं तुझं, व्हर्जन 2 येतो त्याच्या फीडबॅक बघितल्यानंतर होतं, महेशने बघितल्यानंतर. पण मला बऱ्याच जणांना असं वाटतं की हिच्या नवऱ्याला काही कामच नाहीये, कॅमेरा घेऊन फिर. नाही, तुम्ही कधी बघितलं का की मी व्हिडिओमध्ये पुढे पुढे चालतील, माझा नवरा मागून येतोय? नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नवरा पुढे कुठेतरी चालत असतो, मी मागे असते त्याच्या.
तर इथं पण खूप जणांना असे गैरसमज आहेत की शिल्पाचं काय ते नवरा असतो, करतो एडिटिंग, घेतो कॅमेरा. नाही, तो म्हणतो तुला काय करायचंय कर, तुला काय व्हिडिओ बनवायचे बनव, काय टॉपिक घ्यायचे घे, फक्त मला पहिले सांग काय कर. फक्त कोणाशी तो म्हणतो कोणाशी काय रिप्लाय नको करू, कोणाला काय बोलू. तू आता मी तरी माझा व्ह्युअर बेस फार लहान आहे अजून. मी प्रत्येक कमेंटला लिटरली पर्सनली रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करतो आता तरी, कारण मॅनेजेबल आहे. तुला ऑब्व्हियसली एक पॉइंट असा आला असेल की त्याच्यानंतर ते शक्यच नसेल झालं, कारण तुझा व्ह्युअर बेसच एवढा आहे आणि एवढ्या कमेंट्स येतात तुला. तर मग तू कसं डिसाईड करते की कुठल्या कमेंटला मी रिस्पॉन्ड करणार आहे? तू प्रत्येक कमेंट वाचतेस का? पहिली गोष्ट तर हे नाही, सगळ्या कमेंट पहिली गोष्ट तर वाचणंच होत नाही. राईट. पण म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल गेला तर होतं. व्हायरल व्हिडिओ नसतील ना आणि कमेंट जर कमी असतील तर वाचणं होतं. ऍट वन पॉइंट इट इज इम्पॉसिबल. बरोबर. तर मी ट्राय करते, आय रिअली डू, बट शक्य नाही होत. एका पॉइंटला नाही होत. ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल जातात ना त्यावेळेस नाही होत, कारण खूप कमेंट येतात आणि प्रश्न पण खूप असतात आणि काही काही प्रश्न रिपीट असतात. म्हणजे मला कधी कधी ना कोणी कमेंट करतं, मग त्याच्यात कधी कधी अशा कमेंट्स असतात ना ज्यात जरा थोडंसं सॅड अँगल असतो की अरे माझा मुलगा तिथं मास्टर्स करतोय, आता त्याला जॉब नाही मिळत आहे आणि आता पण त्याचं आता H1B होत नाहीये आणि तुम्ही काही मदत करू शकता का? ते आता म्हणजे असं ऍज अ ह्युमन यू फील बॅड. तुम्हाला वाटतं की काय आपण हतबल असतो, म्हणजे आपण बेसिकली आपण काही करू शकत नाही. तर अशा ज्या कमेंट्स येतात त्यांना तू कसं हँडल करते? की कोणीतरी काहीतरी तुझ्याकडे अपेक्षेने येते की शिल्पा तू मदत कर मला, पण यु नो इट्स नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. ज्या ठिकाणी मला पॉसिबल आहे ते मी ट्राय करते रिप्लाय करायचं. पण आता समजा एखादा व्यक्ती मला मेसेज करतो की ताई मी ड्रायव्हरचं काम करतो आणि मला अमेरिकेमध्ये जॉब हवा आहे, मी कसं करणार? ते दॅट इज, आणि ते बऱ्याच वेळेस लोकांना लक्षात नाहीये की इट इज नॉट दॅट इझी की तुम्ही मला आज अमेरिकेत यायचंय आणि तू मला मदत कर. असं जर असतं तर मी माझ्या अख्ख्या घराला आणलं असतं ना. पण ते तसं नाही करू शकत. काही गोष्टी आहेत जिथे रेस्ट्रिक्शन्स येतात. सो आय ट्राय इफ पॉसिबल टू एक्सप्लेन की काय, बट समटाइम्स इट्स जस्ट नॉट पॉसिबल. लाईक टॉपिकवर थोडंसं बोलूयात आपण की भारतातला स्ट्रगल वेगळा, भारतातले प्रॉब्लेम्स वेगळे, तसेच इथे पण प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो. इथला पण स्ट्रगल आहे, इथला प्रेशर वेगळा आहे. तुम्हाला जरी भरपूर असं झगमगीत लाईफस्टाईल जरी दिसलं सगळं, इथल्या अडचणी फार वेगळ्या आहेत, इथले प्रॉब्लेम्स फार वेगळ्या लेवलचे आहेत. त्याच्यामुळे असा बिलकुल विचार नका करू की अमेरिकेत गेलं म्हणजे तुमच्या आयुष्याचे सगळे प्रॉब्लेम संपले. अमेरिकेतले वेगळे प्रॉब्लेम आहेत आणि तुम्ही जगात कुठे जा वेगळे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही भारतात राहा, तुम्ही अमेरिकेत राहा, तुम्ही कुठेही राहा, आणि कुठलाच देश परफेक्ट नाहीये, कुठला जॉब परफेक्ट नाहीये आणि कुणाचीच लाईफस्टाईल परफेक्ट नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येकाचा स्ट्रगल वेगवेगळा. आणि जसं शिल्पा म्हटली प्रत्येक देशात प्रॉब्लेम असतो. हो, अमेरिका पण काही परफेक्ट नाहीये. अमेरिकेचे स्वतःचे प्रॉब्लेम आहेत. हायर एज्युकेशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे, फार एक्सपेन्सिव्ह, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप प्लॅन कराव्या लागतात. प्रत्येकालाच असं खूप इझिली मिळून जातं असं नाहीये. आता सपोज आपल्या व्ह्युअर्स मध्ये कोणीतरी आहे, ओके, तो तुला फॉलो करतो, तो ती कोणीतरी एक व्ह्युअर आहे आणि दे फॉलो ट्रॅव्हल विथ शिल्पा आणि दे आर यु नो इन्स्पायर्ड बाय यू. त्यांनाही मनात कुठेतरी युट्यूब किंवा सोशल मीडिया काहीतरी करावं, असं युनिक काहीतरी करावं जसं शिल्पा करते तसं वाटतंय, पण मे बी ते कुठेतरी ते थोडंसं यु नो संकोचित वृत्तीचे आहेत आणि त्यांना मे बी ते धाडस होत नाही. तर अशा आपल्या व्ह्युअरला तू काय सांगशील? तर ऑफकोर्स आता हे मला पण होतं. ज्यावेळेस मी युट्यूब चालू केलं होतं, आय वॉज व्हेरी स्केअर्ड. कॅमेरा धरण्यापासून, कॅमेराच्या समोर बोलण्यापासून, कंटेंट ठरवण्यापासून सगळं अवघडच असतं आणि ते अवघडच असणार पुढे सुद्धा. पण तुम्ही जर ते प्रयत्नच नाही करणार तर ते तुम्हाला कळणार कसं की तुम्हाला जमतंय का नाही जमतंय. सो कुठेतरी चालू करावं लागतं, तरच माणूस पुढे जातो. आत्ता जर तुमच्या डोक्यात असेल ना तर हीच ती वेळ चालू करायची. त्याच्यासाठी विचार नका करत बसू की हे जमेल का, करेल का. पाण्यात पडलं की माणूस पोहतच. तर मग त्या पद्धतीने पडा एकदा युट्यूबमध्ये आणि मग तुम्हाला आपोआप कळत जाईल आणि आपल्याच चुकांमधून आपण शिकत जातो आपोआपच. आता मला असं वाटतं की मी मागच्या व्हिडिओज पासून त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये थोडं बेटर करते. सो आपोआप तुम्ही चांगले होत जाता. सो आय विल से डोंट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम. इफ यू थिंक यू वॉन्ट टू बिकम अ यूट्यूबर, जस्ट डू इट. It will take time, it will take lot of efforts, but it will happen.
आणि विचार जास्त विचार केला की मग माणूस करत नाही, ते विचारच करत बसतं, त्यापेक्षा करून टाकायचं. आणि ते युट्यूब बद्दल असं म्हणतात मित्रांनो की तो पहिला व्हिडिओ इज द हार्डेस्ट. तो एकदा काढा तुम्ही, तो पहिला व्हिडिओ शूट करा, घ्या कॅमेरा हातामध्ये आणि बनवा तो व्हिडिओ, जे होईल ते होईल. तो पहिला एकदा पोस्ट करा, मग बघा पुढचा सोपा होत जातो, थोडासा 1-2% सोपा, 1% सोपा, आणि मग ते सोपं होत जातं. आणि फक्त ते कंटेंट सोपं राहतं असं नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, एफर्ट टाकावे लागणार, मेहनत करावी लागणार, मेहनतीची तयारी ठेवा. आणि मला वाटतं तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असो, तुम्हाला मेहनत केली ना की तुम्हाला त्याचं फळ मिळतच. असं होतच नाही की तुम्ही मेहनत करताय आणि तुम्हाला फळ मिळत नाही. ते मे बी थोडं उशिरा मिळेल, पण मिळेल. डोंट गिव्ह अप. वाह, फारच भारी. एकदम म्हणजे एवढं छान गप्पा मारायला मिळाल्या शिल्पा तुझ्यासोबत. आणि मेन मला काय आवडलं माहिती का, युट्यूब बद्दल गप्पा मारायला. सो थँक्यू सो मच फॉर सिटिंग डाऊन. आणि तू सगळं शेअर केलंस, तुझी जर्नी शेअर केलीस, तुझे एक्सपिरियन्सेस शेअर केलेस, तुझे चॅलेंजेस शेअर केलेस. आणि आय कुड टेल की तू एकदम म्हणजे काहीही न राखून ठेवता तू मन मोकळं सगळं शेअर केलं, तर ते फार महत्वाचं आहे. आणि भरपूरदा ते होत नाही, पण तू खरंच एकदम चांगल्या पद्धतीने सगळं तुझं एक्सपिरियन्स शेअर केला. तो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. माझा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे असं पॉडकास्टवरती येणं किंवा दुसऱ्याच्या युट्यूबवरती येणं, हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. आय होप आजच्या या माझ्या जी काही मी माहिती शेअर केली त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल किंवा काहीतरी इन्स्पायरिंग वाटलं असेल जे तुम्ही ऐकलंय आतापर्यंत. अँड आय होप इट विल हेल्प समबडी. इट इज डेफिनेटली. मला काहीही डाऊट नाही की आपल्या व्ह्युअर्स पैकी नक्कीच असे व्ह्युअर्स असतील जे तुझ्या ह्या स्टोरीने इन्स्पायर होतील आणि ज्यांच्या मनात एखाद काहीतरी ते द्विधा मनस्थिती असेल की करू का नको, आणि ती तुझी ही स्टोरी इन इन्स्पायरिंग मेसेज ऐकून नक्कीच ते तो पुढची स्टेप घेतील आणि युट्यूब किंवा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर काहीतरी टाकतील. सो थँक्यू वन्स अगेन. तर मित्रांनो, हा होता ट्रॅव्हल विथ शिल्पाचा युट्यूबवरचा प्रेरणादायी प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.